Good morning, friends. Today I am going to teach you very interesting lesson. Its name the magic herb. Magic means MAGIC. Magic means जादूची. हर्ब म्हणजे वनस्पती. जादूची वनस्पती. This is a story. This is a story. The story is not in our country, but this story is Japanese stories. ही जापनीज कथा आहे. जापनीज कथा जशी भारतीय कथा आपण बोलतो तशी जापनीज कथा आहे. आपण ही जापनीज स्टोरी आज आपण पाहणार आहोत. युनिट नंबर 3.2 The Magic Herb, Standard 6. Now I am going to read this lesson. Please listen carefully. Knock, knock, knock. Someone was knocking on the door of the inn. Someone knocking on the door of the inn. खटखट टॉक टॉक असा आवाज आलेला आहे. खणावळीचं दार. INN इन म्हणजे खणावळ. INN इन म्हणजे खणावळ. लाईक दिस इज INN इन मीन्स खणावळ. खणावळीचं दार कोणीतरी ठोठावलं. नॉक 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 लाईक दिस. नॉक नॉक नॉक. खणावळीचं दार कोणीतरी ठोठावलं. इट वॉज ऑलरेडी गेटिंग डार्क आउटसाइड. अगोदरच काळोख पसरलेला होता. गेटिंग डार्क आउटसाइड. बाजूला काळोख पसरलेला होता. हुज दियर द इनकीपर कॉल फ्रॉम विथिन. आणि खणावळीमधूनच खणावळी मालकाने ओरडलं. कोण आहे? आय एम ए पुअर टायर्ड मर्चंट. आय वॉन्ट टू स्पेंड द नाईट ॲट द इन सेड द मॅन आउटसाईड. आणि बाहेरून असा आवाज आला, मी अतिशय गरीब असा व्यापारी आहे आणि मला आजची रात्र तुमच्या खणावळीमध्ये घालवायची आहे. द इनकीपर वॉज नॉट प्लीज टू हिअर दॅट द मॅन वॉज पुअर, बट ऑल द सेम ही ओपन द डोअर अँड ब्रॉट हिम इनसाइड. खणावळ्याला ते दिसलेलं होतं की तो माणूस गरीब आहे, परंतु त्याने दरवाजा उघडून त्या व्यापाऱ्याला आतमध्ये घेतले. द मर्चंट वर सिंपल गारमेंट्स अँड कॅरीड ओनली अ सिंपल क्लोथ बॅग ऑन हिज बॅग. त्या व्यापाऱ्याने अतिशय साधे कपडे घातलेले होते आणि एक बॅग त्याच्या पाठीवरती होती. I have spent a long trying day at the market. I have spent like this. Spent a long time at the market. I don't have the energy to walk back to my village. Energy, ताकद. माझ्याकडे आता गावाकडे परत जायला ताकद उरली नाही, कारण मी पूर्ण दिवसभर थकलेलो आहे. The innkeeper just nodded
and went back to the kitchen. The innkeeper just nodded like this. The innkeeper just nodded and went back to the kitchen. त्यानं मान हलवली आणि स्वयंपाकगृहात गेला. What's the point in serving such a beggarly customers? He calls himself. तो स्वतःशीच म्हणाला, काय असल्या गरीब माणसाला सर्व्हिस देण्यात अर्थ आहे. But look at his clothes, look at his bag, his shoes are all worn out. काय त्याचा तो पोशाख, काय त्याची ती पिशवी, काय त्याचे ते शूज. He has to carry his merchandise himself. आणि त्याने त्याच्याबरोबर आणलेले काही व्यापारी साहित्य होतं. Cannot afford a servant, cannot afford even a good meal. He began to complain to his wife. आणि अशा प्रकारे तो त्याच्या पत्नीला सांगायला, काय तो माणूस, काय तो व्यापारी, काय त्याचा तो पोशाख. यू आर राईट सेड हिज वाईफ. त्याची पत्नी म्हणाली, हो बरोबर आहे तुमचं. शी वॉज ॲज ग्रेडी अँड अनकाइंड ॲज हर हजबंड. आणि तीही तिच्या नवऱ्याप्रमाणेच चिकट आणि धूर्त आणि निर्दयी होती. वी कुक अ मेल फॉर हिम. We cook a meal for him. Give him a place to sleep. And what is he going to pay in return? Just a couple of coins, maybe. Why did you take him in? Drive him out. काय असल्या माणसाला स्वयंपाक बनवून द्यायचा. तो काय या मोबदल्यात आपल्याला परत देणार आहे, काय पैसे देणार आहे. जास्तीत जास्त कमीत कमी तो जास्तीत जास्त 2 कॉईन्स देईल. कशाला तुम्ही त्याला आत घेतलं. टेक हिम इन म्हणजे हकलून द्या त्याला. नो 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 सेड द इनकीपर. No, no, said the innkeeper. खानावळवाला म्हटला, नको नको तसं नको. That is not good for our reputation. That is not good for our reputation. आपल्या धंद्याच्या दृष्टिकोनातून हे चांगलं नाही. But I have an idea. But I have an idea like this. But I have an idea. परंतु माझ्याकडे एक युक्ती आहे. A very clever idea. खूप अशी चांगली धूर्त अशी जादू आहे. व्हेरी क्लेवर आयडिया, युक्ती आहे. आय हॅव दिस मॅजिक हर्ब. माझ्याकडे हा औषधी जादूची वनस्पती आहे. आय हॅव बॉट इट लॉंग ॲगो. खूप काळापूर्वी मी आणलेली होती. हुवेअर इट्स दिस हर्ब. जो कोणी वनस्पती खाईल जादूची, हर फॉरगेट समथिंग. आणि तो सगळं काही विसरून जाईल. वी विल कुक अ गुड मेल फॉर दिस फेलो अँड ॲडेड द मॅजिक हर्ब टू इट. आणि आपण याच्याकरता चांगलं असं जेवण बनवू आणि त्या जेवणामध्ये ही जादूची वनस्पती, आपण औषधी वनस्पती, जादूची वनस्पती त्याच्यात टाकून देऊ. देन ही इज sure to forget some of his merchandise here tomorrow. आणि मग तो त्याचं जे काय व्यापारी वस्तू आहे तो इथंच विसरून जाईल उद्याला. टुमारो. हाऊ क्लेवर यू आर.
How clever, how clever you are. How clever you are, exclaimed the wife. त्याची पत्नी म्हणाल, किती हुशार आहात तुम्ही. Yes, what else can he forget? He had just his merchandise with him. Maybe he will forget all of it and leave it behind here. It will surely be ours tomorrow. आणि तो निश्चितपणे त्याच्या व्यापारिक वस्तू इथे विसरून जातील आणि त्या विसरलेल्या वस्तू उद्याला आपल्या होतील. सो दॅट्स व्हॉट द ग्रेडी कपल डीड. अशा प्रकारे त्या धूर्त चिकट्या अशा जोडीनी या गोष्टी केल्या. दे कुक अ टेस्टी मेल फॉर देअर कस्टमर अँड ॲडेड द मॅजिक हर्ब टू इट. चवदार असं जेवण त्यांनी बनवलं आणि त्याच्यामध्ये ही जादूची वनस्पती टाकली. द पोअर मर्चंट डिड नॉट सस्पेक्ट एनिथिंग. ही थँक्ड द इनकीपर फॉर द गुड मेल अँड वेंट टू बेड. त्या गरीब व्यापाऱ्याला यासंबंधी काहीच माहीत नव्हते. त्याने त्यांचे आभार मानले आणि झोपण्यासाठी तो गेला. द नेक्स्ट मॉर्निंग ॲज सून ॲज द इनकीपर अँड हिज वाईफ woke up, they went to the merchant's room, but the merchant was not there. The room was empty. दुसऱ्या दिवशी लवकरच ते दोघेही त्या रूमकडे गेले, खोलीकडे गेले, परंतु त्या ठिकाणी तो व्यापारी नव्हता. What's this? There is no one here. And where is the bag of merchandise? That too is gone. कुठं आहे तो व्यापारी? कुठं आहे त्याचे व्यापाराच्या वस्तू? कुठं आहे त्याची ती बॅग? असं ते आपसात बोलू लागले. सगळं काही गेलं. लेट्स चेक. द मॅजिक ऑफ द हर्ब इज क्वाईट स्ट्रॉंग. ही मस्ट हॅव फॉरगॉटन समथिंग. बरोबर आहे की जादूची वनस्पती ही मस्ट हॅव फॉरगॉटन समथिंग. सगळं काही विसरायला होते. ही मस्ट हॅव लेफ्ट समथिंग बिहाइंड. त्यानं काही ही मस्ट हॅव लेफ्ट समथिंग बिहाइंड आणि काहीच त्यानं ठेवलेलं नाही. द इनकीपर सर्चड इन एव्हरी नॉक अँड कॉर्नर ऑफ द रूम. खणावळवाल्याने सगळे खणावळीचा कोपरा शोधला. बट ही कॅनॉट फाइंड एनिथिंग. त्याला काही मिळालं नाही. हाऊ कम ही फॉरगॉट नथिंग. आय कॅन्ट बिलीव्ह इट, सेड ही. सडनली द वाईफ अशा प्रकारे अचानक द वाईफ स्लॅप्ड हरसेल्फ ऑन द फॉरहेड. त्याच्या पत्नीने डोक्यावर कपाळावर मारून घेतलं. वी वेअर सो फुलिश. आपण मूर्ख आहोत. ही हॅज सर्टनली फॉरगॉटन समथिंग. त्यानं सगळं काही विसरलं आहे. ही हॅज फॉरगॉटन टू पे अस. इतकंच नव्हे तर त्यानं पैसे द्यायचं देखील विसरलेला आहे. थँक्यू. धन्यवाद.
6 महिन्यांना एवढं दिलं तर दिलं नाही तर आपले असे तेव्हा तुमचं दुकान होता नाही त्याच्यानंतर जेव्हा मी 5 मिनिटाचीच वैयक्तिक माहिती आहे तुमची वैयक्तिक माहिती आहे 5 मिनिटाची त्यांनी मला संस्थेची मान्यता द्यायला पाहिजे खरी आधीची मी सुटलो असतो यासाठी 2 मध्ये जरी दिले असते ना वैयक्तिक मान्यता तरी झालं असतं 1 नोव्हेंबरला लागले लागलो म्हणजे माझे सरकारी ऑर्डर नंतर निघाली तरी चाललं असतं मला फक्त संस्थेची ऑर्डर आणायची पाहिजे ते आता फिरून घेता